सन्माननीय व्यासपीठातील सर्व सन्माननीय या ठिकाणी उपस्थित सर्व मित्रपरिवार आणि ग्रामस्थ सर्वांचं या ठिकाणी मी तुमचं स्वागत करतो। आपला म्हणजे आता माझा वैयक्तिक प्रवास सांगायचा ठरला तर मी प्रथमतः BA मेकॅनिकल इंजिनिअरिंग झालो आहे। त्याच्यानंतर मी प्रथमतः म्हणजे या क्षेत्राकडे वळण्याचा निर्णय घेतला। या क्षेत्राकडे वळलो पण वाटलं तितकं सोपा झाला नाही हा प्रवास, म्हणजे वाढत आणि खूपच वाढत गेला। आज जे सर्व आपले आज काही दिवसापूर्वी निवड झालेले काही म्हणजे यापूर्वी निवड झालेले जे विद्यार्थी आहेत त्यामध्ये आपले अक्षय सर असतील किंवा सर्वच उपस्थित सर्व मान्यवर यांच्यासोबत मी तयारी करत होतो। पण वेळ गेला पण एवढा मोठा जो कार्यक्रम झाला त्यानंतर सर्वच उपस्थित झाले आणि खूप छान वाटलं या ठिकाणी। त्यानंतर म्हणजे मागील म्हणजे 21, 22, 23 PSI मेन्सला असायचो पण माझी हाईट 1 सेंटीमीटर कमी असल्या कारणाने मी मुख्य परीक्षा किंवा पुढच्या परीक्षेसाठी पात्र नसायचो। बाकी STI असोच्या जागा असायच्या, एक वेळेस थोडं जवळ पोहोचलो पण झालं नाही। त्यानंतर कमी जागा असल्या तर क्वालिफाय होत नसायचो। त्यानंतर मग या नंतर प्रकर सहाय्यक किंवा महसूल सहाय्यक तुमच्याकडे वळलो। त्याच्यानंतर मग मी एक्झाम देत गेलो। त्याच्यानंतर आता म्हणजे 21ला सर्व गटबाच्या सर्व मेन्सला होतो, गटकाच्या सर्व मेन्सला होतो, तरी पण फायनल सिलेक्शन नाही झालं। आणि त्यानंतरचा असं डाऊनफॉल होता की म्हणजे 22च्या गटबाच्या मेन्सला होतो मी, पण गटकाची जी मेन्स होती ती 1 मार्क्सनं माझी राहिली। आणि मेन म्हणजे विशेष म्हणजे आम्ही एक रूम पार्टनर होतो, एक साईड आपले PSI राजेश सर नंतर देवा सर, एका साईडमध्ये ते दोघं पण होऊन गेले आणि त्यामध्ये मी फक्त 1 मार्क्सनं प्रिलिम फेल झालो होतो। त्या फक्त 1 मार्क्सनं जर मी मुख्य परीक्षेला बसलो असतो तर कदाचित त्यांच्यासोबत एका साईडमध्ये आम्ही तिघं आणि एकाच रूममधले झालो असतो। पण काही कारणानं माझी 1 मार्क्सनं गेली आणि त्याच्यानंतर मला 1 मार्क्स म्हणजे मला कमीत कमी म्हणजे 2 वर्ष वेट करावं लागला। 1 मार्कची किंमत मला 2 वर्ष मोजावं लागली। पण ठीक आहे, म्हणतात की जरा उशीर झाला पण काय प्रॉब्लेम नाही आहे, जे झालं ते ठीक आहे। याच्या माझ्यापेक्षा पण अजून आपल्यासमोर बसलेले उपस्थित आहेत ते माझ्यापेक्षाही अजून मेहनत करत आहेत, माझ्यासोबत होते तरी पण अजून लढत आहेत। त्यानंतर दुसरी गोष्ट सांगायची असेल का या प्रवासामध्ये माझे आपल्याला जे सहकारी होतं ते म्हणजे माझे आईवडील, आम्ही शेतकरी कुटुंबातलेच आहे मी, त्यामध्ये माझे मी मोठा आहे घरामध्ये। त्याच्यानंतर माझा लहान भाऊ तुकाराम बरकडे यांची आता काही दिवसापूर्वी 1 वर्षापूर्वी BSM निवड झाली। तर सर्वांनी मला या प्रवासामध्ये खूप सारे सहकार्य केले, कारण एक इंजिनियर मुलाला एवढ्या दिवस पुण्यासारख्या ठिकाणी, त्यानंतर मी काही दिवसानंतर इकडे शिफ्ट झालो, त्याच्यामध्ये पण मला कधी घरचे आजपर्यंत पण म्हणले नाही तू काय करतोय, किती पैसे मागतोय, काहीच नाही, फक्त तुला ज्या दिवसापर्यंत करताय कर। पण काय होतं त्यांनी जो विश्वास टाकला माझ्यावर त्या विश्वासाला मला कुठेतरी खरं उतरायचं होतं, त्यासाठी मी खूप प्रयत्न केले, सरळ सेवा दिल्या, मार्क्स भरपूर असायचे पण फायनल काय कटअप होत नसायचा क्लिअर। पण आता त्यानंतर आता ही 23ची एक्झाम झाली, याच्यामध्ये 2023ची एक्झाम आहे ज्याच्यामध्ये आता निवड झाली महसूल सहाय्यक म्हणून। तर त्याच्यामध्ये पूर्व झाली, मुख्य झाली, त्यानंतर 8 महिन्यानंतर टायपिंग टेस्ट झाली, त्याच्यानंतर परत कोर्टामध्ये स्टे गेला, परत पुन्हा आता 9 महिन्यानंतर स्टे उठला, त्यानंतर आता काल परवा जेवण मेरिट लिस्ट लागली। म्हणजे आज 2 वर्ष भरपूर प्रवास वाढला। पण त्यामुळे प्रवासामध्ये घरच्यांसोबत माझे जे म्हणजे महागणपती करिअर फाउंडेशनमधले जे रूममेट होते, त्यानंतर जे माझे लॅबमध्ये होते जे सर्व होते, त्यांनी कधी माझ्यावर अविश्वास दाखवला किंवा तसं काही वागले असं काही झालं नाही। सर्वांचं खूप याच्यामध्ये योगदान आहे, जे माझ्यासाठी कायम या संस्थेमध्ये पॉझिटिव्ह वातावरण ठेवलं होतं, त्यांचे मी सर्वांचे आभार मानतो। त्याचप्रमाणे अजून सांगायचं ठरलं तर या ठिकाणी आज अक्षय सर नाही उपस्थित, त्यानंतर आमच्या नंतर रूम पार्टनर ते ऋषिकेश आवटे सर, त्यांचं सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये नंतर निवड झाली। तर या प्रवासामध्ये सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे आता प्रवास आहे ठीक चालू असतो, प्रत्येकाचा कमी जास्त वर्षांचा असतो, पण त्यानंतर महागणपती करिअर फाउंडेशन जे आहेत मी ज्यावेळेस म्हणजे आता स्टेबल आहे घरची परिस्थिती, पण ज्यावेळेस नव्हती स्टेबल त्यामुळे मी देण्याचा निर्णय घेतला होता। पण ज्या गरिबाचे किंवा आमचे जे शेतकरी कुटुंबातील जे मुलं आहेत त्यांच्यासाठी नाही शक्य, त्या आमच्या स्वप्नांना जे पंखांना बळ देण्याचं काम केलं ते महागणपती करिअर फाउंडेशननं। त्यामुळे मी महागणपती करिअर फाउंडेशनचे मनापासून खूप खूप धन्यवाद। त्यासोबत आपल्या महागणपती करिअर फाउंडेशन जे उभारण्याचं स्वप्न आणि आम्हासारख्या ज्या स्वप्नांना बळ देण्याचं काम केलं आदरणीय संचालक राजेंद्रजी टेळे सर यांचंही मी मनापासून खूप खूप धन्यवाद मानतो। आणि यासोबत माझ्या प्रवासामध्ये आता या परीक्षेत होते त्यांच्यासोबत काही फायनल म्हणजे मेरिट लिस्टमधून बाहेर आहेत, पण भविष्यात माझ्यापेक्षाही मोठ्या पदावर आणि खूप साऱ्या संधी तुम्हाला आहेत, खूप सारे म्हणजे एकच सांगेल की कुणाकडे पाहून नको। आणि त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्वतःला विचारा, खूप प्रामाणिक कष्ट करा, त्याच्यानंतर
आपल्याकडे जे बेस्ट आहे तेवढं देण्याचा बेस्ट म्हणजे बेस्ट देण्याचा ट्राय करा. सर्व काही व्यवस्थित होईल आणि सगळ्यांना या म्हणजे येणाऱ्या एक्झामसाठी खूप खूप शुभेच्छा देतो. आणि एवढा मोठा जो सन्मान सोहळा या ठिकाणी उपस्थित केलाय त्याच्यामध्ये जे आमचे लाडके मित्र असतील सानप सर, त्यांनी 3-4 दिवसापासून जे खूप मेहनत घेतली त्यांचे स्पेशल थँक्यू. त्याच्यानंतर आमचे नितीन सर आणि त्यासोबत आता आमचे मारे सर असतील, नारायण सर, सर्व स्टाफ यापूर्वी प्रॉब्लेममध्ये सोबत होतात, त्याचसोबत आज पण 2-3 दिवसापासून जेवढी मेहनत घेत आहे त्या सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद देतो. आणि या कार्यक्रमात सर्व उपस्थित आणि स्टेज समोरचे सर्व माझे मित्र सहकारी, तुम्हाला नवीन प्रवासाला खूप खूप शुभेच्छा. येणारा एक्झाम खूप छान द्या आणि तुम्हाला पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.